जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा शेवट स्वागत आहे. आपण एका फार्मवरती आलो होतो. जवळपास यांच्याकडे एक 10 ते 12 मुर्रा आहेत. तर ह्यांचा प्रवास किती म्हशीपासून चालू झाला होता आणि आता सध्याला किती म्हशी आहेत ह्यांच्याकडून पाहणार आहोत. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मालकाचं सांगतो ना. हा, मालकाचं संतोष अंबादास जाधव यांच्यापाशी पहिल्या 2 म्हशी होत्या. तुम्ही केव्हापासून काम करताय शेडवरती? 2 वर्ष झालं. सुरुवात कधी केली होती? सुरुवात बघा 2024 ला. 2024 म्हणजे गेल्या 1-1.5 वर्ष. 2 वर्षात. सुरुवात किती म्हशीपासून केली होती? 2. पहिले 1 आणलो, नंतर 2 आणलो. आठवड्याला असं आणत 10-15 झाले आता. आता सध्याला किती म्हशी आहेत टोटल सर्व? आता सध्याच्याला 13 म्हशी आहेत. 13 एक गाय. एक गाय. तिकडं बैल तुमच्याकडं? 1 खिलार 2. मालकाला शेत किती आहे? मालकाला शेत आहे बघा 50 एकर आहे. आता तुम्ही तुमच्याकडे फक्त म्हशी दिल्यात का शेताकडचं पण तुम्ही पाहता? शेताकडचं भात ऐकलं सगळं. आता सध्या दुधावरती किती म्हशी आहेत? 12 म्हशी दुधाचे आहेत. एका टायमाला 4 लिटर 5 लिटर दूध देतात. एक म्हैस. सरासरी सकाळ संध्याकाळचं दूध किती निघतं? बघा 30-35 लिटर निघते एका टायमाला. जवळपास 2 टाइम 60 ते 80 लिटर. 60 लिटर धरा. सरासरी 60. आता विकायची प्रोसेस कशी आहे? म्हणजे तुमच्याकडं डेअरीवरती घालता डेअरीवर का कुठं? डेअरीवरती काय घरगुती घालतात. घरगुती वरती काय? तर डेअरीवरती काय भाव होतात सध्या? डेअरीवरती 60, कधी 65, कधी 70. म्हणजे फॅट स्नेपवरती. ह्यांना खुराक मध्ये काय देतात तुम्ही? खुराक मध्ये बार्ली, चंदी, सरकी, बार्ली, शेंगदाणा, पुन्हा मका चुन्न, पुन्हा हरभरी चुन्नी. आता वैरणीमध्ये तुमचं दिवसाचं जे दिनक्रम राहतो किंवा दिवसाचं जे सोहट्यामध्ये काम करायचं शेड्यूल राहतो ते कशा प्रकारे चालतो? म्हणजे कुट्टी करणं गजऱ्याची, मग गुळी काय त्याच्यात पुन्हा मकाची कुट्टी हे मिक्स करून टाकतो. काम कसं चालतं गोट्यामधलं? सकाळी म्हणजे सकाळी 11 वाजता 1 बार टाकणार, पुन्हा संध्याकाळी 7 वाजता. शेणवडणं धुणं 2 टाइम देणं. आता वैरणीमध्ये काय आहे तुमच्याकडे सध्याला? सध्याला काय गजरा आहे, मका कुट्टी आहे, गुळी आहे. हिरव्यामध्ये काय मग गजरा आणि मका कुट्टी. किती प्रकारचा गजरा आहे आपल्याकडे? काय एकाच प्रकारचा? 2 प्रकारचा आहे. आता ती जाती काय आपल्याला माहित नाही. 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचा आहे. आणि सुक्यामध्ये म्हणजे वाळल्या चऱ्यामध्ये? गुळी सोयाबीनची. गोळी सोयाबीनचं आणि कडबा. आता किती टाइम टाकता? म्हणजे सकाळी टाकता हिरवा का संध्याकाळी टाकता? मिक्स करून दोन्ही 2 टाइम. टाइम. चंदीमध्ये काय येतं तुमच्याकडे? काय दवा बरोबर? चंदी तिकडं आहे ना मध्ये. त्याच्यामध्ये काय भिजवलेलं? त्याच्यामध्ये सरकी आहे, शेंगदाणा पेंड आहे, हरभरी चुन्नी आहे, मका चुन्नी आहे. पुन्हा ती सुग्रास म्हणून एक राहते किती. सुग्रास बारीक आणि बार्ली. आता त्याचं प्रमाण किती देता? एका म्हशीला 2 किलो 3 किलो असं अंदाज. सकाळ संध्याकाळ? सकाळी 2 किलो, संध्याकाळी 2 किलो. 2 टाइमच मिळून 4 किलो. तर दूध व्यवसाय परवडते का तेवढं खुराक देऊन? म्हणलं असं परवडू शकत नाही, पण आता नाही ना शेतकऱ्याला काही होणं करावं लागतंय. आता हे वासराचं वगैरे संगोपन कसं करता तुम्ही? काय वासरा एक थान सोडणार त्यांना प्यायला. ऐकून एक थान सोडणार प्यायला, त्याला वैरण चारा करणार. दुसरं काही नाही. किती वासरा आहेत सध्या आपल्याकडे? सध्या 5 आहेत. वासरा संगोपन असं ह्यांना खायला वगैरे? खायला काय कुट्टी चंदी. ह्याला पण चंदी वगैरे? चंदी त्यांना पण जरा टाकायची. खुराकासाठी म्हणजे कुट्टी वगैरे करण्यासाठी कुठे मिशन वगैरे कुठे? मशीन काय तिकडं कुट्टी तिकडे काय आहे का मशीन? काय बांधलं तिकडे चारण्यासाठी. आता वार्षिक तरी विचार करायला शेणखत किती निघते? शेणखत 20-25 ट्रीप निघाल. इकडे सगळं शेणखत नाही. पाण्याला वगैरे व्यवस्थापन कसं यायचं? डायरेक्ट त्याचं ते का आणून पाजवतो का नेऊन पाजवतो? इथं डायरेक्ट त्या गावाने सोडता, पुन्हा लाटला काढून टाकतो, पुन्हा वळून टाकतो. हे झाडायचं किंवा शेण वडायचा टाइम तुमचा ठेवला? 2 टाइम. सकाळी 1 बार, संध्याकाळी 1 बार. तिकडे किती म्हशी आहेत? तिकडे म्हशी 3-4 आहेत. काय तिकडे बांधलेला बायोगॅस प्रकल्प किंवा हे केलेलं आहे का आपल्याकडे वगैरे? नाही.
नाही सध्या नाही अजून. करायचा विचार वगैरे भविष्यात. करायचे तिकडे आता तिकडे जागा आहे तिकडे करायचं. हा. आता ही म्हशी जी खरेदी केल्या होत्या कुठून केल्या होत्या? लातूर मधून काय नळेगाव मधून हा, हा. म्हणजे काय जसं घरगुती बाजारातून. म्हणजे लोकल मार्केट मधून घेतल्या. हा सरासरी म्हशी. दोन हरियाणा मधून आणलेले आहेत. हा. मुर्रा ती कोणत्या? ती मुर्रा आणि ती जाफराबादी. 2-3 हरियाणाचे आहेत. हरियाणा. तर आता ह्याच्यामध्ये बाजारामध्ये निवड करायची म्हणतो म्हशीमध्ये काय बघता तुम्ही? कसं घेता? तिचा कास बघणार, शिंगसुंगटी बघणार, पुन्हा जाडी आहे का पातळ आहे बघणार, त्याचा मोल करून घेणार खरेदी करून. आता घरगुती म्हैस घेतलेली परवडते का बाजारामध्ये घेतलेली? कसं? बाजारात घेतले परवडते म्हैस. घरगुती महाग पडते. आता टोटल सर्व आपल्या लोकल मार्केटमध्ये घेतलेले. लोकल मार्केट सरासरी कसं पडलं? किती किमतीपर्यंत म्हशी पडल्यात आपल्याला? मी 1,10-20 ला पडले, ती 1,15,000 पडले ते हरियाणा आणलेले. हरियाणा मधले. आणि ती घरगुती आहे ना ती 90 ला. आपल्या इकडल्या लोकल मार्केट मधल्या म्हणजे नळेगाव 70, 80, 90 असं भावात पडलेले आहेत म्हशी. सरासरी आता ही हरियाणाहून आणलेली म्हशी तेवढं दूध देतात आपल्या. आपल्या तेवढे एखादी उगा लिटरचा फरक पडतोय. चाऱ्यामध्ये आपल्या गावरान म्हशीमध्ये मुर्रा म्हशीमध्ये काय फरक आहे? त्याला चाऱ्याचं कसं हे म्हणजे जास्त लागतंय कमी लागतंय कसं? सगळ्या म्हशीला सारखंच लागते. चारा घाल तसं खाणार. का म्हणला आता जवळपास आपल्या फिरस्ती म्हशी जातात गावरान वगैरे, त्यांना आणि आपला हरियाणाच्या मुराला आपल्या म्हशीला जास्त लागते हरियाणापेक्षा. हरियाणापेक्षा कमी खाते ती म्हशी जरा मोजकच खाणार. ही म्हशी मोजकच खातात करत असतात. म्हणजे ह्या म्हशीला कसं चारा वेस्टेज घालत नाही का? आपलं जे ग्रामीण भागातले जे गावरान जनावर आहेत ते चारा जास्त लागते. वाटोळा करते ती मोजकच खाणार कुठते तेवढ्यात सवय लागलेली जाते ना. आता काही सोडायचं वगैरे बाहेर तुमचं अर्ध बंदिस्त आहे का कंटिन्यू एका जागेवर? कंटिन्यू एका जागेच बांधतात. कधी तर घंटाभर सोडणार, जरा फिरून आले की बांधणार जागेवर. सोडा वगैरे खाली इकडे आहे का सोडा? तिकडे वडा आहे, नदी आहे चारण्यासाठी. यांना किती एकर चारा लागवड केला म्हणून तुम्ही? चारा लागवड किती केलं? 2 एकर रान आहे चारा लागवड. मका आहे, गजरा आहे. वर्षासाठी ते वर्षभरासाठी जर सुका चारा साठवायचा असला तर कडबा किती लागतो? 1,500-2,000 कडबा लागते. आणि 4-5 टेम्पो गुळी लागते. हरभऱ्याचं गुळी, सोयाबीनचं गुळी. शेणखत वर्षाकाठी किती शेणखत निघते? शेणखत सरासरी 25 ट्रीप, 40 ट्रीप. काय भाव चालू आहे सध्या? 3,000 भाव आहे, 2,000 भाव आहे. सरासरी 25-30 निघते ना? 25-30. 2,000 म्हणतात एक 25 म्हणजे 60-70 हजाराचा शेणखत निघते. शेणखत आम्ही विकत नाही, घरी शेतातच घालतो. शेती आणि शेती आपल्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.